तर हे बघा मंडळी, तुम्ही विचार करत असताना हा रिफ्लेक्टर जॅकेट घालून चाललाय तर कुठं, तर हा नेमका विषय काय आहे हे माहिती करून घेण्यासाठी तुम्ही आपल्या आयडीला फॉलो करा आणि आपला ब्लॉग स्टार्टिंग पासून शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग दाखवतो. नमस्कार मंडळी, अशा प्रकारे आपल्या चाकाच्या राणीला आला होता बघा खोपोली मुंबईचा माल आणि निघालोय आपण लोडिंग करायला चेन्नई सिटी मध्ये. तर अशा प्रकारे मंडळी आपली चाकांची राणी आली बघा चेन्नई सिटी मध्ये, म्हणजेच लोडिंग पॉइंटच्या ठिकाणी. साहेबांनी कॉल करून सांगितलं कंपनी खूप स्ट्रिक्ट आहे, मोबाईल वगैरे अलाउड नाही, व्यवस्थित रूल्स वगैरे फॉलो करून जावा. त्यांना म्हणलं ओके बाबा, तुमच्या म्हणण्याप्रमाणे सर्व काही होईल. तर भावांनो, घेतो आपली चाकांची राणी लोड करून आणि वे टू खोपोली. हा, आणि मंडळी कंपनीत पोहोचल्याबरोबर पहिलाच सेफ्टी ऑफिसरनं दिला बघा आपल्याला धप्पा आणि सांगितलं रिफ्लेक्टर जॅकेट घेऊन या. आता म्हणलं हे काय नवीनच. तर अशा प्रकारे आलो बघा हार्डवेअर मध्ये मामाश्री आणि मी, घेतलं बघा रिफ्लेक्टर जॅकेट आणि निघालोय घालून कंपनीच्या दिशेनं. त्यांना म्हणलं अहो हे कंपनीसाठी तर ठीक आहे, पण आम्ही दररोज दिवस रात्र रस्त्यावरती असतो, आमच्यासाठी काय हो, आमचा ऍक्सिडेंट न होण्यासाठी काय तर रूल्स आहे का तुमच्याकडे? काहीच नाही. ड्रायव्हर लोकांचा विचार कोणीही करू शकत नाही. तर अशा प्रकारे मंडळी आपली चाकांची राणी आली होती चित्तूर म्हणजेच पंजाबी ढाब्याला. आपल्या सोबत होते मच्छभाऊ आणि हे माने शेठ. चला तर घेतो जेवण वगैरे करून भावांना भेटून नेक्स्ट पॉइंटला. गुड नाईट. चला तर गुड मॉर्निंग मंडळी. अशा प्रकारे आपल्या चाकांच्या राणीची सकाळ झाली बघा चित्रदुर्ग साईडला आणि आपण थांबलो होतो नाश्ता करायला. कसा आहे डोसा, नाद करतो का, यावंच लागतं माय. चार मंडळी समोर आलो होतो बघा कुष्टगी साईडला आणि आपल्याला भेटले कोण, आजू डार्लिंग. कसा आहे विषय, आजू डार्लिंग म्हणली आज तुमच्या आवडीची भाजी खायची, ते म्हणजेच दूध शेव. एकदम नंबर एक क्वालिटीचं दूध शेव भेटतं बरं का भावांनो, मारुती ढाबा कुष्टगी टोल नाक्याजवळ. तर हे बघा मंडळी आपल्या चाकाच्या राणीचं आगमन झालं होतं विजापूर मध्ये. आणि हे बघा प्रेडेटर. कसा आहे विषय, आपल्याला भेटलं होतं भैयासाहेब काकडे आणि अनिकेत शेठ. म्हणले चला तर तुम्हाला प्रेडेटर नवीन प्रकार पाहतो. तर हे बघा मंडळी खूप टाइमपास झाला होता म्हणून डायरेक्ट धप्पा दिला की हो लोणावळ्या घाटात. आणि आपली लेन एकदम खाली खाली होती बघा, रॉंग साईड एकदम फुल जाम. म्हणलं बाबा खाली तोपर्यंत घ्यावं पास करून घाट लवकर, नाहीतर जाम लागलं की पुन्हा नको नको होतंय बघा. घाट उतरून खाली आलो तर काय रायडर चंदवाना गाठ पडली किंवा आपल्याला. कसा आहे टॉपचा विषय. आणि शेड म्हणले आपल्या आयफोन मध्ये व्हिडिओ काढा. तर कसा गोरा पान दिसतोय बघा, फकड्या चिकना फट उग. आणि शेटला म्हणलं चाकाची राणी, ते म्हणतात अहो तुम्ही येतोय फक्त चाकाच्या राणीलाच फॉलो करा. तर हे बघा मंडळी आपल्या चाकांच्या राणीचं आगमन झालंय अनलोडिंग पॉइंटच्या ठिकाणी. घेतो खाली करून. तुम्ही तोपर्यंत आपला ब्लॉग बघा, लाईक करा, फॉलो करा, शेअर करा आणि ढकलावर.